116 इंटू 28. सुरुवातीला बघा मल्टिप्लाय कितनं करतोय आपण 28नं. तर आपल्याला काय करावं लागणार, आधी 8नं मल्टिप्लाय करायचं ह्या पूर्ण नंबरला. होल नंबरला आधी 8नं मल्टिप्लाय करायचं, नंतर 2नं करायचं. लक्ष द्या आता. 8चा टेबल 6पर्यंत. 8 6 आर 48. बाजूला आपण लिहून घेऊ 48. आता इथला हा 8 ठेवायचा, इथं लिहायचा, आणि 4 हा असेल कॅरी ओव्हर. घेतला, हा 1च्या डोक्यावर देऊन टाकू. परत 8चा टेबल 1पर्यंत. 8 1 जार 8, आणि हे +4. 8 + 4 झाले 12. इथं लिहा 12. 12मधला हा 2 इथं लिहू. परत 1 आला कॅरी ओव्हर 4च्या डोक्यावर. 8चा टेबल 4पर्यंत. 8 4 जार 24. 24 आणि हे 1 किती झाले 25. 25 आपण इकडे लिहून घेऊ अगोदर, गडबड करायची नाही आपल्याला. इथं 5 हे इथले 5 इकडे लिहून घेऊ. परत आला 2 कॅरी ओव्हर. परत 8चा टेबल 8पर्यंत. 8 8 जार 64, आणि हे आलेले 2 कॅरी ओव्हर. 64 + 2 66. आता आपल्याला 66ला 66 ॲज इट इज लिहून टाकायचे. आता याच्या पुढं नंबर नाही आपला. इथला हा एक पार्ट संपला. आता या 2नं होल नंबरला मल्टिप्लाय करायचं. 2चा टेबल 6पर्यंत. 2 6 जार 12. 12 लिहून टाकू आपण. हे पहिले जे जुने नंबर आहेत खोडून टाकू. आताचे नवीन आलेले 12 इथं घेतले बाजूला. हे बाजूला आपल्याला लक्षात राहण्यामुळं लिहून घ्यायचे. आता आपल्याला लिहायचे तिथं 2 कॅरी ओव्हर आला 1. जुने नंबर खोडले म्हणजे पुन्हा आपल्याला गोंधळ करणार नाहीत ते. 2चा टेबल 1पर्यंत. 2 1 जार 2, कॅरी ओव्हर आलेला 1. 2 + 1 3 लिहिले इथं 3. आता कॅरी ओव्हर वगैरे काही नाही. परत 2चा टेबल 4पर्यंत. 2 4 जार 8. 8ला 8 इथंही कॅरी ओव्हर नाही. परत 2चा टेबल 8पर्यंत. 2 8 जार 16. आता नंबरच नाही पुढं म्हणून 16ला 16 ॲज इट इज. आता आपल्याला करायची याची ॲडिशन. आलेल्या मल्टिप्लिकेशनची ॲडिशन करत राहू. 8च्या खाली आपण प्लसचं साईन दिलं म्हणजे कोणतेही नंबर नाही तिथं, म्हणून 8 ॲज इट इज. 2 + 2 4. 5 + 3 8. 6 + 8 किती होतात 6 + 8 होतात 14. 14मध्ये आपण फक्त 4 लिहायचे. इथं 1 परत कॅरी ओव्हर 6च्या डोक्यावर. 6 + 1 7. 7 + 6 13. परत 13मध्ये 3 आपण इथं लिहिले. हे 1 आले कॅरी ओव्हर. 1 + 1 2. अशा पद्धतीनं आपला मल्टिप्लिकेशन संपला. ठीक आहे. किती आला मल्टिप्लिकेशन 2,34,848.